नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. लग्नाला जायचे आहे, कपडे लवकर इस्त्री करून द्या या कारणावरून झालेल्या भांडणात ग्राहकाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना 3 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 2,000 रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AS सय्यद यांनी सुनावली आहे. तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू वसंतराव फुलावरे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपींचे वडील वसंतराव फुलावरे यांची आरोपातून मुक्तता केली आहे. दिनांक 20 एप्रिल 2013 रोजी चाकण शहरातील माणिक चौकात हार्दिक भालचंद्र पिंगळे हा वसंतराव फुलावरे यांच्या दुकानात दुपारी 12च्या सुमारास कपड्याला इस्त्री करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हार्दिक पिंगळे यांनी वसंतराव फुलावरे यांना लग्नाला जायचे आहे, कपड्यांना लवकर इस्त्री करून द्या असे म्हणाला. त्यावेळी वसंतराव फुलावरे यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ करण्यात झाले. यावेळी वसंतराव फुलावरे यांची मुले तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू फुलावरे सर्व राहणार चाकण यांनी हार्दिक पिंगळे याला शिवीगाळ करीत कात्रीने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चाकण पोलिसांनी दोन्ही मुलांसह वसंतराव फुलावरे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 307, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी केला होता. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश AS सय्यद यांच्या कोर्टात सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील मिलिंद पांडकर यांनी 7 जणांची साक्ष घेतली. जखमी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश AS सय्यद यांनी तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू फुलावरे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. भारतीय दंडविधान कलम 307, 324 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 2,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास. भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506 अन्वये प्रत्येकी 6 महिने साधी कैद, 1,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून यातील आरोपी वसंतराव फुलावरे यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे 35 वर्षीय महिलेचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेचे पती व सासू हे घराच्या पाठीमागे शेतात पालकची भाजी काढण्यासाठी गेले होते. त्यावेळेला पत्नी व मुले घरीच होती. दरम्यान मुले शेतात धावत आली व वडिलांना घरात काहीतरी घडले आहे असे सांगून घरी घेऊन गेले. त्यावेळेला संबंधित महिला देवघरात खाली पडलेले दिसले. त्यावेळी मुलांना विचारले असता मुलांनी आईने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे वडिलांना सांगितले. मोनिका सचिन दौंडकर, वय वर्ष 35, राहणार शेल पिंपळगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. याबाबत सचिन दौंडकर, वय वर्ष 37, राहणार शेल पिंपळगाव यांनी चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. या प्रकरणाचा चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून माझी मराठी स्वाक्षरी हा अभिनव उपक्रम राबविला. महाविद्यालयातील दर्शनी भागात मांडणी केलेल्या फलकावर विद्यार्थ्यांनी कल्पक सृजनातून आपापल्या मराठी स्वाक्षरी साकारल्या. याप्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मराठी स्वाक्षरी करून आपले माय मराठीबद्दलचे प्रेम व आदरभाव व्यक्त केला. खेड तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष हिरामन सातकर यांनी इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा केली. इच्छुक उमेदवारांच्या माझ्यासाठी या ठिकाणी आमची स्वतंत्र मीटिंग पक्ष कार्यालयात झाली. खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी विधानसभेला संधी दिली आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून खरं तर त्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली. आजही आमची अशी धारणा आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व जे काही पक्ष एकत्र होतो त्या माध्यमातून त्या पक्षाच्या मागणीनुसार त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि त्याच्या मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमांमध्ये अनेकदा विधवा बहिणींना समाविष्ट करून घेतले जात नाही.
त्याच पार्श्वभूमीवर चाकणमधील महिला कार्यकर्त्यांनी मकर संक्रांतीला एकाल म्हणजेच विधवा महिलांसाठी मकर संक्रांतीच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन चाकणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे केले होते. संघमित्रा शिरसाट, शारदा कोरेगावकर, प्रभावती साळुंके, आरती महले, मंगल काळे आदी महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेल्या या उपक्रमास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय डिफेन्स अकॅडमी अर्थात NDA येथे खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शालेय मुलांना परिसर दाखवून सैन्य दलाचे प्रशिक्षण माहिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गट शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. खेड तालुक्यातील काळूज गावाच्या टेमगिरवाडी येथील गट नंबर 1402 या संपादित गटाची मोजणी करण्यासाठी मोजणी अधिकारी व संबंधित धरणग्रस्त शेतकरी गटामध्ये आले होते. मात्र मागील 40 वर्ष या विरोधात लढा देणारा स्थानिक शेतकरी व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीसाठी आणि ताबा घेण्यासाठी आलेल्या सर्वांना कडवा विरोध केला. संबंधित सर्वांना स्थानिकांनी अक्षरशः येथून पळवून लावले. नेमकं काय घडलंय ते थोडक्यात पाहूया. जमिनी येत नाही त्या जमिनी काय करता तुम्ही तिथं बदली करायची ना तिथं बदली करू नये आम्हाला शासन दुसरं करेल ना आवाज देईन तर मग तुम्ही आले काय लाभ क्षेत्र जमिनी येते का ऐका ना लेखी त्यांनी घेतली ना तुम्ही सांगायला पाहिजे. साधारण 12 वाजता मोजणीसाठी आले होते. बोलले कोणतरी आम्ही पहिल्यांदाच सर्वांनी पाहिले त्यांना. ते दादागिरी काही करायला लागलेच होते. तेवढ्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं कोणतरी आलेलं तुमच्या जमिनीमध्ये आलं. तर मग आम्ही सगळे धावत लेडीज जेंट्स सगळेच आलो. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे धीर संदीप टेमगिरे यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. हो मग आम्ही जास्त पुढे जाऊन त्यांना मग उत्तर दिलं आणि कदाचित ते भविष्यात आलेच महिन्याभरानंतर कधी सुद्धा आलेच पूर्ण तयारीनिशी तरी आम्ही त्यांना उरून पुरून त्यांना कोणत्याही पद्धतीने ताबा देऊ शकत नाही. पहिल्यापासून आम्ही वाडवडिलांचीच इस्टेट ही आमची वाडवडिलांची पण एक साधारण 15-20 वर्षापूर्वी पुनर्वसननी ह्या जमिनी संपादित केल्या. संपादित केल्याच्या नंतर पुनर्वसननी ज्या वेळेस संपादित केल्या त्याच्यानंतरून एक 2018 साली ह्या गटाला एक चुकीचं बेकायदेशीर पुनर्वसन झालेलं आहे. त्याचा आदेश हा चुकीचा झालेला आहे आणि संबंधित जो शेतकरी होले म्हणून तो कुडाला आहे काय हे आम्हाला माहिती नाहीये. त्यांनी आज म्हणजे मोजणीचा दिवस ठेवला आणि काल साधारण आम्हाला एक 4-4:30 वाजता नोटीस आल्या की जेणेकरून आम्हाला मूळ मालकांना काही म्हणजे पळापळ करण्यासाठी वेळ दिलाच नाही. मर्सिडीज बेंझने मेड इन इंडियाने चाकण औद्योगिक वसाहतीत असेंब्ली केलेली मेबॅक GLS 600 लॉन्च केली आहे. त्याची एक शोरूम किंमत 2,75,00,000 रुपये आहे. विशेष म्हणजे भारतात तयार केल्यानं पूर्णपणे आयात केलेल्या म्हणजे CVU मॉडेलच्या तुलनेत त्याची किंमत सुमारे 42 लाख रुपयांनी कमी आहे. पहिल्या आयात केलेल्या मॉडेलची किंमत 3,17,00,000 रुपये होती. याचसोबत कंपनीने 4,10,00,000 रुपयांची खास सेलिब्रेशन एडिशन देखील लॉन्च केली आहे. मर्सिडीज बेंझ इंडिया आता त्यांची सर्वात प्रीमियम SUV मेबॅक GLS चाकण प्लांटमध्ये तयार करत आहेत. मेबॅक मालिका भारतात मर्सिडीजसाठी बरीच यशस्वी झाली आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक पातळीवर बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. मर्सिडीज बेंझच्या मते भारतात मेबॅक ब्रँडची मागणी आता झपाट्यानं वाढली आहे. यापूर्वी कंपनीने भारतात मेबॅक S क्लास असेंबल करण्यास सुरुवात केली आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचं कंपनीचं लक्ष आहे कारण आता भारतीय बाजारपेठेत रोल्स रॉयस, कलिनन आणि बेंटेल बेंटायगा यासारख्या कारसह स्पर्धा वाढत आहे. चाकण शहर आणि औद्योगिक भागात अहोरात्र काही ठराविक भागात हमखास
मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पुणे नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव मार्ग, चाकण शिक्रापूर मार्ग, चाकण ते आंबेठाण जिल्हा मार्ग आणि चाकण औद्योगिक वसाहतीकडे जाणारे रस्ते या भागात अशी वाहतूक कोंडी हमखास पाहायला मिळते. पुणे नाशिक महामार्गावर सर्रासपणे बांधकामासाठी लागणारी क्रश वाहतूक करणारी वाहने रस्त्यानं बेदरकारपणे धावताना दिसतायत. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि खडे दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याचे वाहन चालक सांगतात. पुरेशी खबरदारी घेऊन अशी वाहतूक करण्याची आता गरज आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास गुरुवार दिनांक 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उमेदवार सध्या ऑफलाईन नामनिर्देशन पत्रासोबत विविध शासकीय कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. तर मतदान जनजागृती करण्यासाठी शिक्षकांचे स्वीप पथकाने कडूस, गारगोटवाडी, पाईट परिसरात गावात शेती शिवारात जाऊन जनजागृती करत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गटातून भूदेव शिंदे या उमेदवाराने खेड प्रांत कार्यालयात पहिल्याच दिवशी पहिले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. दरम्यान काही इच्छुक उमेदवारांनी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. परिस्थिती अशी की त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी परवानगीसाठी जो विभाग लागतो त्या विभागामध्ये आज सुद्धा म्हणजे आज 16 तारीख आहे, फॉर्म भरण्याचा दिवस चालू आहे, परंतु आज त्या ठिकाणी त्या टेबलला एकही माणूस त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. माणसं इकडून तिकडून त्या ठिकाणी जमा करण्याचं कामकाज चालू होतं. खेड तालुक्याचे भूमिपुत्र असलेले चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप घोगरे यांच्या सुविद्य पत्नी वनिता संदीप घोगरे यांच्या 15,000च्या प्रचंड मताधिक्याने ठाणे महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा विजय झालाय. वनिता घोगरे शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या या घवघवीत यशाचे कौतुक होत आहे. चाकणमधील सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार. श्री गणेश जयंतीनिमित्त श्री संत सावतामाळी समाज तरुण मंडळ अखंड हरिनाम सप्ताह 2026 चाकण यांच्या वतीने चाकणच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष, गटनेते, विरोधी पक्षनेते, सर्व नगरसेवक व पत्रकार यांचा सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी येथे संपन्न झाला. दोस्ताना ग्रुपच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमात चाकण पंचक्रोशीतील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहास धार्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुरुवातीस प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजेच छोटे माऊली यांच्यासह वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर, चाकण पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे, सत्ताधारी गटनेते नितीन गोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ, नगरसेवक विजया जाधव, साहेबराव कड, पूनम शेवकरी, विजया तोडकर, प्रकाश गोरे, साधना गोरे, जयश्री नाईकवाडी, रुपाली कांडगे, हर्षद लेंडगर, स्वाती लेंडकर, सागर बनकर, वर्षा शेवकरी, तृप्ती जगनाडे, आकाश जाधव, मंगेश कांडगे, अनिता घोगरे, धीरज मुटके, रेश्मा मुटके, आरती परदेशी, अनिल लोहकरे, प्रेम जगताप, रणजित जरे, स्वीकृत नगरसेवक विकास धाडगे, महेश शेवकरी, शशिकांत जाधव तसेच पुणे लाईव्हचे संपादक पत्रकार अविनाश दुधवडे यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, हरिभक्त पारायण मुक्ताजी महाराज नाणेकर यांच्यासह संत सावतामाळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, दोस्ताना ग्रुप चाकणचे अध्यक्ष हनुमंत मेदनकर, सचिव जयवंत रामाणे, चाकण पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन निलेश टिळेकर, दोस्ताना ग्रुपचे संचालक मनीष गुगळे, राजेंद्र गोरे, सूरज परदेशी, सत्यवान गोरे, सुनील शहा, अतुल बावळ, धोंडीभाऊ राक्षे, दादा लेंडगर, कीर्ती शहा, डॉक्टर रावसाहेब आवटे, शैलेश शहा, राजू कर्णावट, अप्पा बारणे व सर्व कार्यकर्ते, नागरिक यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष मनीषा गोरे यावेळी काय म्हणाल्या जाणून घेऊयात. परमेश्वर पांडुरंगाच्या चरणी विलीन होत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आज इथे सावतामाळी मित्रमंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानुसार उपस्थित असलेले सर्व भक्तगण आणि चाकण ग्रामीण व जवळपासच्या सर्व वाड्या वस्त्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी अशा सर्वांना विनम्र अभिवादन करते. आज या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले छोटे माऊली म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला गेला, त्यांनी या वर्षाचं आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे. अशा महत्त्वाच्या वर्षी आपल्याला भंडारा डोंगरावरती आपलं काही
योगदान देण्याची संधी मिळाली आहे. हे आपल्या चाकणकरांसाठी भाग्याचा दिवस आहे. त्यासाठी मी वारकरी संप्रदाय यांचे मनापासून आभार मानते. इथे आम्हा सर्वांना निमंत्रित करून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य आम्हाला इथे लाभलं. आजच्या या शुभप्रसंगी आमचा सर्वांचा तुम्ही ज्येष्ठांनी जो मान सन्मान केलाय त्यासाठी मी सर्व नवनिर्वाचित नगरसेविका नगरसेवकांचे आणि माझ्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानते. खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे सदाचारी, निरुपद्रवी लोकप्रतिनिधी आणि सरळ स्वभावाचा माणूस म्हणून सर्वश्रुत होते. त्यांच्या याच स्वभावाचा किस्सा सांगताना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजेच छोटे माऊली यांनी चाकणमध्ये एका कार्यक्रमात काय सांगितलंय जाणून घेऊयात. त्यावेळेस माझं जागराच कीर्तन होतं. भाऊ आमदार होते. पण भाऊ आले, मग शेवटी भाऊ बोलले तर भाऊची आठवण सांगतो. भाऊ म्हणले आम्ही विधानसभेत जातो. आता तिथे गेल्यावर राजकारणी माणसं म्हणले आम्ही बरेच नाद असतो लोकांना. तर ते मला आमचे जोडीदार ज्यावेळेस नको त्या नादाला बोलवतात त्यावेळेस मी त्यांना सांगतो की मी नुसता आमदार नाही, मी माऊलीच्या आळंदीचा आमदार आहे. ते भाऊचे शब्द आहेत. मला आठवते त्याला भाऊच्या आमदाराच्या काळात ते गोष्ट माझ्या जागराच कीर्तन होतं. म्हणजे याला माहिती सात्विक व्यक्तिमत्व सुरेश भाऊ गेले नाही, सुरेश भाऊ आठवणी ठेवून गेले ठेवायचे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजेच छोटे माऊली यांनी चाकणमध्ये श्री संत सावतामाळी समाज तरुण मंडळ अखंड हरिनाम सप्ताह व चाकण नगर परिषद नूतन पदाधिकारी सत्कार सोहळ्यात दिली. संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर जन्मोत्सव, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा, तपोनिधी नारायण महाराज देवकर त्रिशतकोत्तर प्रकट वर्ष, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून या वर्षी दिनांक 23 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या भव्य दिव्य आयोजनाच्या संदर्भात चाकणमध्ये माहिती देताना हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजेच छोटे माऊली यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. पुढे उपलब्ध झालेलो आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. 1-2 मिनिटाचं सगळ्याला आमंत्रण आहे. सर्वप्रथम आपल्या या उत्सवाला अनंत 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 शुभेच्छा. दुसरं आमंत्रण असं की चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. त्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. चालू वर्षामध्ये सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष, कारण माऊलींपेक्षा सावता महाराज हे 25 वर्षांनी वडील होते. म्हणून सावता महाराजांनाही यावर्षी अवताराला येऊन 775 वर्ष सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव आहे. चालू वर्षामध्ये नामदेव महाराजांना आणि संत जनाबाईंना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष नामदेव महाराज आणि जनाबाईंचं आहे. चालू वर्षामध्ये नाथांचे गुरु जनार्दन पंत, जे आपण रोज हरिपाठात एका जनार्दनी म्हणतोत ना, किंवा आरती ज्ञानराजा म्हणत असताना रामा जनार्दनी म्हणतोत ना, तर ते जनार्दन पंत यांचे 3 शिष्य होते. रामा जनार्दन, एका जनार्दन आणि जनी जनार्दन. तर त्या जनार्दन पंताची समाधी दौलताबादच्या किल्ल्यावर, त्याला देवगिरीचा किल्ला म्हणतात. तर यावर्षी त्यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आणि मग तुकोबरायचं वैकुंठ गमनाचं 375 वर्ष चालूच आहे. आणि तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला, ज्या काळात औरंगजेब इथे 3 लाखाची फौज घेऊन होता. आणि मग छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजांनी नारायण महाराज देहूकरांना जरी पटका दिला आणि 2 सरदार दिले, दाभाडे सरदार आणि इंगळे सरदार. आणि या 2 सरदारांच्या संरक्षणात पहिला पालखी सोहळा ज्ञानोबराय तुकोबरायचा ज्यांनी 1685 काढला, असे तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांना यावर्षी अवताराला 375 वर्ष पूर्ण होतात. हे वर्ष खूप मोठ्या भाग्याने आपल्याला पाहायला भेटतंय. आणि मग या वर्षाच्या निमित्ताने आपल्या पुणे जिल्ह्यातली जवळजवळ सगळीच गावं, सगळ्या वाड्या, सगळ्या वस्त्या एकत्र येऊन ज्ञानोबरायाचा 750वा, सावता महाराजांचा 775वा, नामदेव महाराजांचा जनाबाईंचा 675वा, जनार्दन पंताचा 450वा, तुकोबरायांचा आणि तुकोबरायाच्या चिरंजीवांचा 375वा एकत्र येऊन कुठं करायचा, तर सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतला. आपले अमृत भाऊ आहेत, त्याच्यात दादा आहेत, नाणेकर दादा आहेत, सगळ्यांनी ठरवलं की हा उत्सव झाला तर भंडारा डोंगराच्या पायथ्याला झाला पाहिजे. आणि म्हणून येत्या 23 जानेवारी ते 31 जानेवारी एका अभंगाला 1 वाचक आणि एका ओवीला 1 वाचक
असे जवळजवळ 10,000 ओव्यांना 10,000 वाचकांचं पारायण भंडारा डोंगरावर आहे. भंडारा डोंगरावर सहसा नेहमी गाथा पारायण होतं, पण यावर्षी ज्ञानेश्वरी पारायण ठेवलेलं आहे. म्हणजे हा दैवयोग आलेला आहे. आणि एका अभंगाला एक वाचक, असे 5,000 वाचक, ते असे साधारण 25,000 वाचकांचं पारायण आहे. ते रोज 25,000 वाचक, 1,000 टाळकरी, 25 पखवाज आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 लोक, तिसऱ्या दिवशीपासून 1,00,000 लोकांचं नियोजन आहे. आणि काल्याला मात्र 5,00,000 भाविकांना अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र या उत्सवाला येणार आहे. आणि आता महाराष्ट्र येणार म्हणल्यावर जेव खाऊ घालायचं काम आपल्या पुणे जिल्ह्याचं आहे का नाही? मग त्यांना जेव खाऊ घालावं लागेल. आणि म्हणून या निमित्ताने मग अमृत भवानी नाणेकर दादा म्हणले, आम्हाला चाकण आणि चाकणच्या 12 वाड्याला आम्हाला एक दिवस आमटी भाकरीची पंगत द्या. तर एक दिवस सगळ्यांनी भाकरी करून द्यायच्यात भंडारा डोंगर, देताल का? या उत्सवासाठी संत सावता महाराजांच्या पादुका आरण भेंडीवरून पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा येणार आहेत. इथं आदरणीय साखरचंद महाराज लोखंडे बसलेत. आणि आपली इथली जी बरीच मंडळी आहे, शेवकर मंडळी, गोरे मंडळी, यांनी सगळ्यांनी सावता महाराजांच्या 775 वर्षात आज पादुकाच बनवल्या नव्हत्या कोणी. आणि मग ह्या सगळ्या शेवकर मंडळी आणि गोरे मंडळी सगळी एकत्र आली आणि यांनी इथं आपले वाबगावकर शेठ यांच्याकडं जवळजवळ 5 किलो चांदीच्या पादुका बनवायला टाकलेल्या आहेत. त्याची निम्मी रक्कम जमा झालेली आहे, निम्मी राहिलेली. पण आता काही इथं चाकण मोठी माणसं आहे, तिथं काय कमतरता आहे का हो? आणि म्हणून साखरचंद महाराज. आणि मग त्या पादुका इथं बनवल्या जातील आणि मग त्याच पादुका इथं माऊलींना भेटवल्या जातील आणि पुन्हा आरण भेंडीला समाधीवर ठेवून त्याची प्राण प्रतिष्ठा, त्याला चल प्राण प्रतिष्ठा म्हणजे कुठेही नेता येतात. आणि चल प्राण प्रतिष्ठा करून त्याच पादुका वाजत गाजत आपल्या देहूला येणार आहेत. आणि देहूला आल्यावर जगद्गुरु हेलिकॉप्टरने देहूला येणार आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या दारात देहू संस्थांच्या वतीने सावता महाराजांच्या पादुकाचं पूजन होणार आहे. त्याच दिवशी नामदेव महाराजांच्या पादुका येणार आहेत. 22 तारखेला सावता महाराजांच्या येणार आहेत, जनाबाईंच्या येणार आहेत. आणि मग सकळ संतांच्या पादुकांचं पूजन देहू संस्थांनी मंदिरात दुपारी 2 वाजता ठेवलेले 2 ते 3 पूजन होईल. आणि मग 3 वाजता या पादुकांची वाजत गाजत मिरवणूक भंडारा डोंगरावर जाणार आहे. 375 वारकरी पुढे पताका घेऊन चलतील. त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 मृदंगाचार्य आपल्या पुणे जिल्ह्यातले सगळ्यांच्या याद्या तयार झाल्या. 375 विणेकरी विणे घेऊन येणार आहे. 375 टाळकरी, 375 कीर्तनकार, 375 चोपदार, 375 तुकाराम नावाच्या व्यक्ती आपल्या पुणे जिल्ह्यातल्या विश्वातल्या, 375 नारायण नावाच्या व्यक्ती, 450 जनार्दन नावाच्या व्यक्ती, 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, 675 जनाबाई नावाच्या महिला, थोड्या जनाबाई कमी सापडल्यात. आणि 750 ज्ञानेश्वर ते खूप सापडलेत, 1000 पर्यंत सापडलेत. आणि 775 सावता, पण सावता नावाच्या व्यक्ती सगळ्या सापडेनात आम्हाला, आम्ही शोधून राहिलो खूप. त्यांनी म्हणून अशी मिरवणूक आहे. आणि आपल्या पुणे भागातले सगळे जीसीपी वाले तिथं जवळजवळ 375 जीसीपीतून सावता महाराजांच्या आणि नामदेव महाराजांच्या तुकोबारा ज्ञानोबाराच्या पादुकांचं स्वागत आहे. सगळे जीसीपीचे मालक तिथं जीसीपी आणून पुष्पवृष्टी करणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी कोणी विसरू नका. हे आमंत्रण देण्यासाठी मी अमृत भवानी दादा साखरचंद महाराज म्हणजे तुम्ही या. तर या निमित्ताने एक दिवस आपली आमटी भाकरीची पंगत आहे. तर घरटी 11 भाकरी आणि आमटीसाठी काहीतरी सरांनी थोडी थोडी मदत करायची, ती आपल्या भंडारा डोंगरावर जमा करायची अशी सगळ्यांना विनंती. आता फक्त ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी आपली पिशवी घेऊन जा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये काही मंडळींकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप भाजीपाला उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नेमकं काय म्हणतायत पदाधिकारी व शेतकरी ते जाणून घेऊयात. आता मी सुभाष साहेबराव पवळे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष. मी मार्केटला भाजी घेऊन आलो. कोथिंबीरची, मेथीची आणि शापूची जे काय परिस्थिती आता सध्या आहे तर खूप दयनीय, कारण त्याचा जर खर्चच भागत नाही. आज 100 आणि 200 रुपये जर बीट झाली तर त्या शेतकऱ्यांनी काय घेऊन घरी जायचं हा मोठा प्रश्न आहे. आज सुतुळीचे भाव 160 रुपये, भाडं 1500 रुपये लागते. मजुरी जर बघितली तुम्ही आता मजुरी 400-500 रुपये मजुरी बाई एक बाई घेते. मग याचा अर्थ विचार केला तर खूप कठीण परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवलेली आहे. असं असताना आता मी इथं चौकशी केली की लाभाच्या गाड्या 5 सोडल्या जातात 100 मागं. तर ह्या लाभाच्या गाड्या कशासाठी सोडायच्या? तर अनेक जण म्हणले की बाबा तुम्ही मार्केट कमिटी तक्रार करा,
तर मार्केट कमिटीचे अधिकारी साहेबांना आम्ही भेटलो, तर साहेबांना म्हणलं 5 गाड्या लाभाच्या कशासाठी सोडायच्या, तर त्यांना ते सांगताच नाही आलं. हे लाभाच्या गाड्या जर 5 सोडल्या तुम्ही विचार करा, आज शेतकऱ्याला स्वतःच्या पाहुण्याला जर एखादी गाडी द्यायची म्हणलं तर देता येत नाही किंवा तो कानकूस करतो. आणि ह्या 5-5 गाड्या जर 100 मागे गेल्या तर शेतकऱ्याला किती नुकसान सहन करावं लागतंय. बरं सोडायच्या कशासाठी हा मोठा प्रश्न आहे. बरं निवड करताना परत त्याच्यात बारीक मोठी ती सुद्धा काढली जाते, तर ह्या गोष्टी थांबल्या नाही पाहिजे. तर मला माझ्या सभापती साहेबांनी सगळं संचालक बॉडीला माझी विनंती आहे, हा जो निर्णय आपण घेतला आहे संध्याकाळचं जे मार्केट चालू केलं याबद्दल तुम्हाला स्वागतच आहे. मार्केट कमिटीचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे तुम्हाला आणि सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने बी अभिनंदन करतो. परंतु ह्या ज्या काही प्रथा आहे, ह्या ज्या सवयी ह्या चुकीच्या आहे, ह्या थांबल्या पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका आहे. लाभाच्या गड्डे म्हणजे नेमका काय प्रकार आहे जरा 100चं माप दिलं, एक 100चं माप झालं की त्याच्यावरती 5 गाड्या द्यायच्या. आतापर्यंत मार्केटमध्ये 1 गड्डी होती, 100वरती 1 म्हणजे 101 द्यायची व्यापाऱ्यांना, आणि आता त्यांनी 100ला 5 केले. 5 मी ना खूप वर्षांपासून ऐकतोय, आज ना ऐकत नाही, पण हे या का? मी गेल्या कित्येक वर्षापासून ऐकतोय. एक कधीच नव्हतं, का? त्या 5च होते. ह्या कशासाठी घेतल्या हा, हे कळत नाही. हा, कोण करते नेमकं काय तुमचं काय त्यांनी सांगितलं आम्हाला मार्केटचा एका फोन नंबर दिला साहेबांचा, तर ते काय कॉन्टॅक्ट मध्ये आले नाही. साहेबांना भेटलो मी, ते म्हणजे आपण विचार करतो म्हणले आम्ही, त्यावर आम्ही चर्चा करून काय असेल ते निर्णय घेतो. तर त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणलं, निर्णय घ्या लवकर साहेब, कारण हे शेतकऱ्यांचं नुकसान आम्हाला पावत नाही, तर हे गोष्ट थांबली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राज्यभरातील महापालिका निवडणूक निकालाने भाजप सहयोगी पक्ष वगळता अनेकांची त्रेधा उडाली आहे. पुणे पिंपरीवर भाजपचा महाविजय झाला असून अजितदादांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. पिंपरी चिंचवड या अजितदादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकला असून सर्वात मोठा धक्का पिंपरी चिंचवडमध्ये बसलाय. अजित पवार यांचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या या शहरात भाजपने राष्ट्रवादीला धोबी पछाड दिली आहे. आमदार महेश लांडगे यांनी या विजयाबाबत बोलताना सांगितलं आहे की स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना आम्ही साथ घातली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक असल्याचे देखील लांडगे म्हणाले आहेत. जनतेचा कौल क्षीरसावंत अधिक जोमाने कामाला लागू. निवडणुकांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेचा कौल सर्वोच्च आहे, आम्ही तो पूर्ण आदराने स्वीकारतो, अशा शब्दात त्यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही त्याबद्दल बोलताना पवार यांनी वास्तववादी भूमिका मांडली. ते म्हणाले की जिथे आम्हाला यश मिळाले नाही तिथे जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करत राहू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.